खता औषधाचे भाव तर खूप वाढायला लागले. तुम्ही आम्ही घेणारे मोबाईल याचे भाव वाढायला लागले, मोटरसायकल घेतली याचे भाव वाढतात, सगळ्या वस्तूचे भाव वाढतात. मग शेतीमालाचे भाव का वाढत नाही याच्यावरती कोण का नाही इमानदारी दाखवते ते की खरंच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव पाहिजे. तुम्ही आम्ही सर्वजण शेतमालावर चालतो. आज काय आंदोलन केलं तुम्ही? आंदोलन मी तीच, हे ज्या समस्या होत्या काय ह्या समस्या घेऊनच माझ्या डोक्यामध्ये रातभर मला झोप नाही की काय करावं बा, नेमकं आत्महत्या करावं का काय करावं. आत्महत्या केलं तर आपण निघून जाणार आहे पुन्हा. त्यापेक्षा आपल्या मागण्या शासनापुढे न्यायदेवतेपुढे आपल्या मागण्या त्या ठिकाणी मांडणं हे गरजेचे आहे. म्हणून मी आज न्यायालयामध्ये आलो होतो. पण तिथं न्यायालयामध्ये आल्याच्या नंतर तुमच्यासारख्या मीडियाच्या बांधवांनी सहकार्य केलं, पोलीस बांधवांनी खास सहकार्य केलं. आज या ठिकाणी मानसिकता जागृत आहे, बऱ्याच लोकांची मानसिकता खराब आहे असं म्हणता येत नाही. पण सरकारची मानसिकता का ढसळून चाललेली आहे हे आम्हाला काही कळत नाही. कशा प्रकारचं आंदोलन केलं? आंदोलन म्हणजे हेच, हे ज्या मागण्या आहे का शेतकऱ्याच्या मागण्या माझ्याजवळ आज पावते आहेत. ह्या 2014 पासून मी जपून ठेवलेले खता औषधाचे भाव, त्यावेळेचे भाव काय होते, आजचे भाव कुठे गेलेले, आणि हेच शेतकऱ्याच्या मागण्या. आज बच्चू कडू साहेब मुंबईला गेलेले मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री साहेबांची भेट घेण्यासाठी. मुख्यमंत्री साहेबांनी बच्चू कडू साहेबांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात. चुकीचं त्यांना जर अटक जर केलं, काही जर झालं तर इथून पुढे भविष्यामध्ये मग आम्हाला तशा ठिकाणी जावंच लागणार आहे. न्यायदेवतेच्या त्या ठिकाणी परत आम्हाला जावंच लागणार आहे. का आज नेमकं आंदोलन कोणत्या प्रकारचं केलं?